आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळ सकाळची वेळ आहे आणि मस्त स्वच्छ आणि चकाचक असा किचन कट्टा तुम्हाला दिसतोय। तर कधी कधी काय होतं ना, रात्रीचा खूप कंटाळा येतो। म्हणजे काही जणांना येत असेल, म्हणजे ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांचे तर म्हणजे किचनमध्ये भांडे वगैरे, कारण आधीच खूप सारं काम करून ते थकलेले असतात आणि मग खरकटी भांडे ठेवून झोपले की किचन कट्टा किती खरकाटा होतो ना। म्हणजे असं उठल्यानंतर फ्रेश वाटतच नाही। आता आम्ही दिवसभर घरी असतो त्यामुळे आमचं किचन कट्टा असा छान फ्रेश असतो आणि मी काय करते, सगळी भांडी ना पोत्यावर अशी पालथी घालते आणि पुढे जी खिडकी आहे ती उघडं ठेवते। मग रात्रभर त्यातनं वारं येतं आणि छान भांडी अशी मोकळी वाळतात, पण कसलाच वासही येत नाही, साबणही राहत नाही। आज सकाळी सकाळी ना लवकर मी कपडे धुतलेली होती, म्हणजे खूप लवकर धुतली होती। 6:30-7लाच मी इथं वाळत घातलेली आहे, अजून सूर्योदय नाही झालेला तुम्ही बघत असाल तर। आणि मग सकाळी सकाळी मस्त अशी फ्रेश माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। तर आज की नाही तुमचे दादा आयुषला भेटायला जाणार होते। आयुष दादाला जसं की मी तुम्हाला सांगितलं ते तो कॅम्पला गेलेला आहे पुण्याला, आणि पुण्यालाच तुमच्या दादांचं काम होतं, त्यामुळं फक्त भेटणं होईल असं स्पेशल त्याला भेटायला नव्हते जाणार। त्याच्याकडे मोबाईल नाही आयुषकडं, आणि मग मला फोन करायचा म्हटला किंवा घरच्यांना फोन करायचा म्हटला ना की मग त्याला कुठंतरी कोणाची तरी मदत लागते। मग आज की नाही तुमचे दादा त्याला फोन घेऊन जाणार आहे छोटासा, जेणेकरून तो आमच्याशी म्हणजे सोप्या पद्धतीनं संपर्क साधू शकतो। म्हणजे असं कुणाकडे जायची याची गरज नाही आहे त्याला असं। तर सकाळी सकाळी की नाही माझं तर आत्तापर्यंत स्वयंपाकही झालं असतं बरं का। आता 7:30चं टायमिंग आहे हे, पण एवढ्या सकाळी सकाळी कोण जेवतही नाही स्वयंपाक केला तरी। नाहीतर मी आत्तापर्यंत खीर, चपाती, भाजी वगैरे माझी झाली असती, पण तुमचे दादा नको म्हणालेत, म्हणून मग मी थोडासा झटपट असा शिरा करते इथं। आता रवा ना भाजून घेतलेला आहे, 2 छोट्या वाट्या रवा घेतलेला आहे आणि रवा भाजून घेतला। पलीकडे की नाही चहाला पाणी ठेवते। रवा भाजून तूप नाही घालायचं, सुरुवातीला रवा थोडासा कोरडा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्तपैकी मग थोडंसं तूप घालायचं आहे। आता तूप घातलं आहे मी त्यामध्ये आणि मग हळूहळू करून असा भाजायचा आहे। तर चला, मग मी रात्री एक छानसं पुस्तक वाचलं, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे मी तुकोबारायांचं पुस्तक वाचते। तर त्यातले काही सुविचार आहेत ना, मी ते तुम्हाला पुढं ऐकवते। कसं आहे ना मंडळी, प्रत्येक वादात आपणच जिंकणं गरजेचं नसतं। माझंच खरं असं म्हणणाऱ्या माणसांसमोर काही वेळ शांत उभं राहून आपण तिथून निघून जाणं हा आपला सर्वात मोठा विजय असतो। तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधता, बोलता, त्यांचे विचार तुमच्यात झिरकतात। त्यामुळं संवाद साधताना योग्य आणि प्रगल्भ माणसाची निवड करायची। गाढवानं गवत निळं म्हटलं तरी वाघाने जसं दुर्लक्ष करायला हवं, तसंच अज्ञात माणसांच्या चुकीकडं किंवा चुकीच्या मतांवर आपण स्पष्टीकरण देत बसू नये। तुकोबारायांचे 51 प्रेरणादायी जीवनसूत्र भाग 2। तर हे मी सध्या वाचते आणि रोज झोपताना जास्त नाही, 4च ओळी वाचायच्या, पण त्या 4 ओळींमधून सुद्धा भरपूर काही आपल्याला शिकायला मिळतं। आपण काही केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे, हे खऱ्या आयुष्यात कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे। मला तरी असं वाटतं की आपण किती जरी मोठी डिग्री घेतली ना तरीसुद्धा कुठल्याच डिग्रीमध्ये आपल्याला हे नाही शिकवणार की आपण रोजच्या आयुष्यात कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे। आणि हे जे पुस्तक आहे ना तुकोबारायांचं, जे की जगतापांनी लिहिलेलं आहे, खूप छान आहे आणि खूप मोठं आहे बरं का। हा भाग 2 आहे। भाग 1 मधले सुविचार आहे ना मी तुमच्याबरोबर नेहमीच शेअर करत आले। मस्तपैकी भरपूर बदाम घालून बदामी शिरा केला आहे बरं का। शिरा तयार झालेला आहे आणि आज की नाही म्हटलं चला आता शिरा गोडाचा सकाळी सकाळी केलेला आहे, तर नैवेद्यसुद्धा दाखवूया। सकाळी सकाळी ना माझी देवपूजा झाली होती, म्हणजे लवकर झाली होती। पहाटे जसं की मी बाहेरचं लोटण झाडून केलं, आंघोळी केली की लगेचच इथं देवपूजा करत असते। त्याच पद्धतीनं दिवा माझं घासायचा आहे। कास फक्त मी बाहेरची स्वच्छ करून घेतली होती। आता अमावस्या जवळ आली आहे ना, तर लवकरच मी आता हे देव वगैरे सगळं घासायला काढणार आहे। तेव्हासुद्धा दिवा आणि समई हे सगळं स्वच्छ करता येईल असा विचार केला, म्हणून मी आज काही दिवा स्वच्छ केला नाही। तर सकाळी सकाळी नैवेद्यसुद्धा दाखवून झालं, 8 वाजलेले आहेत सकाळचे, आणि तुमचे दादा खाऊन पिऊन आता घराच्या बाहेर पडलेले आहेत। आता बघा इकडं माझं सगळं आवरून झालं होतं। सकाळी सकाळी लवकर कामं आवरले ना की आपल्याला म्हणजे एक्स्ट्रा आपण जे काही ठरवलेले आहे, जी काही कामं करायची आहेत आपल्याला, त्याला खूप सारा वेळ मिळतो बरं का।
तर इथं फळं फ्रूट आहे ना आयुषदादाला घेऊन जायचं होतं, त्यानं फ्रूट मागवले होते खायला. आणि म्हणजे त्याला तिकडं घेता येत नाही, निवड करता येत नाही की कशी घ्यावेत काय घ्यावे ह्यासाठी. आणि इथं माझा एक ब्लाऊज पीस हा जो आहे तो मी कटिंग करून घेतलेला होता, कटिंग करून ठेवून दिलेला आहे. तर इकडं तुमचे दादा निघालेत, त्यांना मी बाय बाय करत होते, त्यांचं लक्षच नव्हतं खरं. इकडं आयुषला फ्रूट घेऊन ते निघालेले होते. तर आत्ता त्यांचं लक्ष गेलं. चला मग आता मस्तपैकी ना काहीतरी चटपटीत करावा असा विचार केला. आता ना 8च्या नंतर हे कुठंतरी फूल थोडंसं उमललेलं आहे आणि आता ना भडंग करणार होते मी. तर चला म्हटलं भडंगची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. तर चुरमुरे आणले होते. आता ह्याला काय म्हणतात, मुरमुरे म्हणतात, लाह्या म्हणतात, आमच्याकडं मुरमुरे लाह्या असं म्हणतात. चुरमुरे असं वेगवेगळं भागात वेगवेगळं नाव असेल. तर ह्या चुरमुरे ना छान फ्रेश आणि कुरकुरीत आहेत बरं का. खोबरं मी एवढं बटाट्याच्या खिसणीनं किसून घेतलेलं आहे, लसूण सोलून छान चेचून घेतलेलं आहे, ओबडधोबडच चेचायचा. आता मी करत होते भडंग, पण सासूबाईंना काय वाटलं काय माहिती, तर म्हणाला सरक मी करते. तर म्हटलं चला करून घेऊ देत त्यांना. आणि मी इकडे तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. थोडक्यात थोडंसं ऊन आलं होतं, छान वारंही सुटलं होतं बरं का. तर चला म्हटलं तुमच्याबरोबर भडंगची रेसिपी करूया. इकडे चंदनाचं झाड आहे, छान असं चंदनाचं झाड उगवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ते सत्यनारायणाच्या पूजेला ह्याला चंदनाचा वापर होतो. इथं ना खोबरं तळलेलं आहे छान, म्हणजे जास्त पण तळायचं नाही. बटाट्याच्या खिसणीमधून खिसलं ना आपण, बटाट्याची खिस पाडायची खिसणी असते, तर एकसारखं खिसलं जातं. आणि एकसारखं खिसल्यामुळं ना सगळे जे काप आहेत ना ते एकसारखे भाजले जातात. नाहीतर मग आपण सुरीने कट करत बसलं ना बारीक मोठं, तर मग एक भाजतं एक नाही भाजत असं होतं. तेल तेच गरम झालेलं होतं ना, त्यातच मस्तपैकी आपण लसणाला फोडणी दिलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे. रामबंधूंचा चिवडा मसाला आहे, तो चिवडा मसाला ना तेलामध्ये घातलेला आहे. आणि मस्तपैकी आपल्याला आता ह्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. इतकं टेस्टी भडंग होतं ना, खूप साध्या सिंपल पद्धतीनं केलं आहे. तुम्ही तर पाहिलं काहीच नाही घातलं याला, पण तरीसुद्धा खूप खूप टेस्टी झालं होतं. आणि मी आत्ता रेकॉर्ड करते ना, मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीची ही व्हिडिओ क्लिप आहे रेसिपीची. आणि मला तुम्हाला दाखवायलासुद्धा राहिलं नाही भडंग, सगळ्यांनी खाऊन टाकलं. इतकं मस्त झालं होतं आणि इतकं कुरकुरीत झालं होतं. उन्हाळ्याचं असं वाटतं ना आपलं पोट भरत नाही, चपाती आपल्याला जात नाही आहे, तर मग असं चटपटीत खायला खूप भारी वाटतं. आता ना शेंगा उकडून घेतलेलं होतं. हे टायमिंग होतं ना 10:30-11चं टायमिंग होतं. आणि मी शेंगा उकडलेल्या होत्या भुईमुगाच्या, तर त्याच मी काढत होते. तर टोपल्याने मी तळून घेणार होते, पण म्हटलं आता ते टोपलं मीठ घालून शिजवलेलं आहे, तर खाऱ्या पाण्यात कशाला खराब करावं, म्हणून मी झाऱ्याने काढून घेतलेलं आहे. आणि ना आता ह्या शेंगांना आपल्याला वाळत घालायच्या आहेत टेरेसवर. ज्यांना कुणाला भुईमुगाची खारी दाणे म्हणजे खायला आवडतात, शेंगदाणे ज्यांना कुणाला मिळत नसेल तर त्यांना आपल्याकडे मिळून जाईल वाळवलेल्या बरं का. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकता. खारे दाणे हळद आणि मीठ घालून शिजवलेले आहेत. भुईमुगाच्या ओल्या शेंगा ज्या आहेत ना त्या शिजवतात आणि मस्तपैकी वर्षभरासाठी ह्या शेंगांना आता आपल्याला वाळवून ठेवायच्या आहे. एक 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 करून असं निथळून घेतलं, प्रमाणातच मीठ असेल हळद असेल ना तर शेंगा एकदम मस्त टेस्टी लागतात बरं का. उपवासाला खायला किंवा कधीतरी चव नसेल तोंडाला, जेवताना पण आपण तोंडी लावू शकतो. पिठलं भाकरी असेल फोडून खायला एकदम भारी वाटतं. तर अशा पद्धतीनं म्हणजे आमच्या रानात एक मावशी आहेत, त्यांनी दिलेलं आहे बऱ्यापैकी. आता भुईमुग इकडे निघालेलं नाही आहे, ज्यांचा निघाला आहे ना त्यांनीच आम्हाला ह्या थोड्याशा दिलेल्या आहेत. निघाला की मी जास्त प्रमाणामध्ये करणार आहे, जर मला ऑर्डर जास्त पडली तर. किलो अर्धा किलोचे पॅकेट असणार आहेत आपले. आणि पूर्णपणे खडखडीत वाळलेल्या ज्या शेंगा आहेत ना त्या तुम्हाला मस्तपैकी खायला मिळणार आहे. जर पाहिजे असेल तर तुम्ही चौकशी करू शकता, खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. फक्त बिझनेस संबंधितच नाही तर तुम्हाला म्हणजे कमेंट करून जे पण तुम्हाला बोलता येत नाही किंवा सांगता येत नाही, तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवर मेसेज करू शकता, त्या व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. तो माझा बिझनेस नंबर आहे. आणि लाल तिखट, हळद पावडर, कांदा लसूण मसाला हे जे पण काय पाहिजे असेल तर ते तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता आणि मागवू शकता. चला मग आता इकडं शेंगा छान पसरवून घेतलेल्या आहेत मी. सध्या की नाही तब्येत बरी नव्हती आणि
भरपूर इश्यू प्रॉब्लेम्स चालू होते माझ्या पण आयुष्यामध्ये, त्याच्यामुळं व्हिडिओ पण रेग्युलर येत नव्हते. तर त्यासाठी मग मी थोडंसं ऑर्डर पेंडिंगच ठेवल्या होत्या. आता आपल्याकडल्या भरपूर ऑर्डर आहेत ना, पुढे मी तुमच्याबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेनच की पॅकिंग वगैरे चाललेलं आहे. तर इथं ना हा कावळा रोज येतो आणि त्याला इथं वाट बघत बसतो बरं का माझी. चपाती ज्या दिवशी नसेल ना त्या दिवशी मग तो नुसतं वाट बघत बसणार माझी. आणि मग जोपर्यंत आपण खायला तिथं ठेवत नाही आहे काहीतरी त्याला, चिवडा फरसाणा ठेवला होता आज मी. खरं तर तेलकट त्यांना द्यायचं नसतं, पण फरसाणा चिवडा ठेवला ना, त्याला इतका आवडतो ना फरसाणा. मग फरसाणा चिवडा ठेवला की मस्तपैकी बसून खातो, पाणी वगैरे पितो आणि मग उडून जातो, असं त्याचं आहे. फक्त कावळंच नाही तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात बरं का. पण फरसाणाच खातात ते. आम्ही राळ आणली होती ना, तर राळ ठेवली तर राळ खात नाही. शेव फरसाणा याचीच त्यांना चव चटक लागलेली आहे. तर आत्ता शेंगा वाळत घातल्या आणि इतकं ऊन आहे ना म्हणजे उन्हाळा आहे तर ऊन असणारच. असो, तर मी तुम्हाला सांगणार होते, मी ज्या काही बेडशिटा म्हणजे ज्या पण मी आजपर्यंत वापरत आलेल्या आहे ना, त्या ऑनलाईन मागवलेल्या आहेत. अगदी 250 रुपये, 270 रुपये, 260 रुपये अशाच रेंजमध्ये आहेत. तर ही एक त्यातली मी व्हाईट जी आहे, तुम्हाला दिसत आहे बघा किती छान दिसते. दिसताना पण इतकं छान वाटतं ना व्हाईट कलर बेडरूममध्ये ना, एकदम फ्रेश वाटतो. तर त्यामुळं ही एक, आणि अजून येलो कलरची एक आहे, ग्रे कलरची एक आहे आणि प्युअर कॉटन, ती थोडी जरा म्हणजे 350 अशी असणार आहे. कॉटनची घेतली होती ऑरेंज कलरची. तर त्याचं तुम्हाला दाखवायला जर असेल तर दाखवते मी. तर इतक्या मस्त क्वालिटीला मला लागलेल्या आहेत ना, तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअरच करूया की जेणेकरून तुम्हीसुद्धा वापरू शकता किंवा मागवू शकता. आता साध्या आपण जर घ्यायला गेलो का नाही सिंगलच्या बेडशीट, तर तुम्हाला माहिती आहे 200च्या आसपासच मिळतात सिंगल बेडच्या. हा, आणि ह्या बेडची जी साईज आहे ती क्वीन साईज आहे. किंग साईजमध्ये पण मिळते, पण थोडीशी मग चार्जेस वाढतात त्याचे. आणि आमचा हा जो बेड आहे ना, त्याला किंग साईजची बास होते, क्वीन साईजची बास होते, म्हणून मी क्वीन साईजची बेडशीट मागवते. तर ही सुद्धा ऑनलाईनच मागवलेली आहे. खूप वेळा धुवून झालेली आहे. कापड बघा किती छान, एकदम मस्त टिकलेलं आहे. सध्या ना याचं एक कवर कुठे गेलेलं आहे काय माहिती, एकच आहे, त्यामुळं मग मी हे घालत नाही आहे. एक कवर मला उशीचं सापडलं की घालणार आहे मी ती पण बेडशीट. आणि एक येलो कलरची आहे, एक मिनिट सापडत नाही. हां, तर हे उशीचे आता ही खूप दिवसापूर्वी मागवलेली आहे, त्यामुळं तुम्हाला ही अशी दिसते. तर अशी एक होती बेडशीट माझ्याकडे, तर त्याचं मी काहीतरी केलं आहे, मला आठवत नाही. तर उशीचे कवर फक्त याचे राहिलेले आहेत, म्हणजे खूप मला वाटतं आहे 7-8 महिने झाले असतील. ही सुद्धा 250 रुपयाच्या आसपासच असावी. तर वापरून झालेली आहे. तर याच्या लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्हाला जर आवडल्या तर नक्की घ्या. प्रोडक्ट टॅग करते. तर ही एक आहे, म्हणजे मी कसं आपल्या बेडरूमला कुठला सूट होईल कलर की ह्या हिशोबानंच मी घेत असते. आणि येल्लो कलर का नाही, मला वाटलं अजिबात नाही चांगला दिसणार, पण ही बेडशीट बेडरूममध्ये टाकली ना, बेडरूममध्ये म्हणजे असा प्रकाशच वाटायला लागतो. सगळीकडं मस्त असं सोनेरी सोनेरी वाटायला लागतं. आमच्या जी बेडरूम आहे तर त्याला व्हाईट कलर दिलेला आहे, त्यामुळं मग हा कलर येल्लो जो आहे तो खूप छान दिसतो. तर हे ना, याला साईडनं इलॅस्टिक आहे. ही जी बेडशीट आहे त्याला साईडून इलॅस्टिक आहे, त्यामुळे ना त्याची घडी व्यवस्थित होत नाही. तर मी उशीच्या कवरमध्ये ही जी बेडशीट आहे त्याची घडी करून ठेवलेली होती. आणि हे एकच कवर सध्या मला सापडलं. कदाचित आयुष तालमीत घेऊन गेला असावा हे याचं उशीचं कवर, आणि परत ते आणलंच नाही. एकच कवर आहे त्याचं. ही जोडी आहे, ही एक जोडी आहे, ही एक जोडी आहे आणि ही एक जोडी आहे. अशा 1 2 3 4 5 बेडशीटा मी ऑनलाईन मागवल्या होत्या आणि त्या क्वालिटीला एकदम चांगल्या लागलेल्या आहेत. प्रोडक्ट टॅग करते, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. ऑरेंज कलरची एक आहे, ती प्युअर कॉटनची आहे. त्याचे ना कधी धागे निघत, दोरे निघत कधीच नाही. आता ही सुद्धा बेडशीट जी आहे ना, म्हणजे ना असं कॉटन मिक्स आहे थोडं, पण यातलं ना अशी टीप मारलेली असते, त्याच्यामुळे याचे धागे असे निघत नाही कधीच. ही सुद्धा बेडशीट पिंक कलरची तुम्ही बघाल तर इथं तुम्हाला दाखवते. तर याची तुम्ही ती टीप बघा, आहे की नाही.
अजिबात म्हणजे दोरे निघत नाही. आणि ही बेडशीट ना मी अशी म्हणजे दारावर विकायला येतात ना माणसं, त्यांच्याकडनं घेतलेली आहेत. तर तुम्ही याची किनार पहा, हे असं झालेलं आहे काहीसं, म्हणजे धागे वगैरे निघालेले आहेत. तर ह्याच आम्हाला आहे ना विदाऊट पिलो कवर 270 280 अशा आम्ही म्हणजे असंच म्हणजे येतात ना दारावर विकायला, तर तिथून म्हणजे दारावरूनच घेतलेल्या आहेत. तर ह्या 2, तर हे तर मी सोफ्याला कवर बनवण्यासाठी ही बेडशीट डबलची घेतली होती, पण ते बनवलंच नाही. हे अशा 2 बेडशीट आहेत, पण याच्यावर मग पिलो कवर मिळत नाही, मग सगळ्याच बेडरूमचा लुक चेंज होतो. तर मॅचिंग पिलो कवर जर असतील ना बेडला तर एकदम मस्त भारी वाटतं. आणि बेडरूम जितकी आपली फ्रेश असेल, स्वच्छ असेल का नाही, खूप खूप छान वाटतं. तर इथं बघा साळू आली आहे. तर मी आता तुमच्याशी बोलत होते ना, तर थोड्या वेळापूर्वी कावळा येऊन गेला. आणि आता ह्या इतक्या छान झालेल्या आहेत ना, म्हणजे फ्रेंडच झालेले आहेत. मस्तपैकी येतात, मी इतक्या जवळ बसलेली ना तरीसुद्धा ती तिची मस्तपैकी खाते, पाणी पिते. तर साळू, कव्वा आणि अजून 1-2 पक्षी येतात, असे आम्ही त्यांचे म्हणजे तोंडी नावं पाडलेली आहेत. तर कव्वा तर आत्ताच येऊन गेला. कावळ्याला आम्ही कव्वा म्हणतो. ये ये कव्वा, ये ये म्हटलं की कावळा येतो. आणि ही साळू आहे, असं आहे. अजून 1-2 पक्षी येतात आणि खाऊन पिऊन जातात. आता ह्या बेडशीटच्या ज्या लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, टॅग करून देते, घे. तुम्हाला आवडल्या तर तुम्ही नक्कीच घ्या. तर इथं थोडीशी शेव ठेवली होती. आता चपाती वगैरे काही नाही आहे. रात्री पावभाजी केली होती ना, त्यामुळे चपातीच राहिलीच नाही. त्यामुळे मग मी काय करते, थोडीशी शेव ठेवते. शेव खातात. आता बघा कोण आलेलं आहे, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर काळी चिमणी आली होती आणि इतकी सुंदर आहे ना ती दिसायला, रोज रोज येते बरं का. पण साळू आहे का नाही बघा, तिथं बसले वर असे याच्या झाडावर. आता ते प्रकाशामुळे तुम्हाला काही दिसत नाही, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर ही अशी वर याच्या झाडावर बसली आहे, उंबराच्या झाडावर. आणि बाकीचे तिचे सगळे आहेत ना साथीदार, त्यांना बोलवते खायला. तर चिमणी आली होती छोटीशी, ती पळवून लावलं साळूनं चिमणीला. असं चाललेलं असतं त्यांचं काहीसं. चला आता दुपारची वेळ आहे, म्हणजे एक झोप काढून उठले बरं का मी. इतकं फ्रेश वाटतंय ना मला, खरंच इतकं भारी वाटतंय. कारण पहाटेपासून दिवसाला सुरुवात होती आणि थोडंसं ऊन चढलं ना की असं वाटतं एखादी डुलकी काढली ना की जरा बरं वाटतं. एकच तासासाठी 1 तास अर्धा तास खूप झालं. आणि मग त्यानंतर परत पुन्हा संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात होते. तर चला म्हटलं आता या व्हिडिओचा इथंच शेवट करूया. तुम्हाला जर बेडशीट आवडले असतील ना, बिनधास्त घ्या. बेडशीटची क्वालिटी एकदम उत्तम आहे. तर चला मग आता या व्हिडिओचा शेवट करूया. उद्या अशाच एक छानशा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आणि ब्लॉग जर आवडला असेल ना, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला बाय.